नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे एक्सपेक्टेड नीटची डेट असू शकते, एक्झामिनेशन डेट हे काय असू शकते याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. सोबतच पुढे कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे याबद्दल मी थोडक्यात माझं इंडिव्हिज्युअल जे मनोगत आहे हे व्यक्त करणार आहे. आणि याच्या अगोदर जे नीट एक्झामिनेशन झाली होती 2015ला, म्हणजे याच्या अगोदर म्हणण्यापेक्षा जे याच्या अगोदर अशीच एक घटना झाली 2015ला. त्यावेळेस काय झालं होतं आणि त्यानंतर पेपर कसा या ठिकाणी आला होता, याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि त्या माहितीच्या आधारे 2026 मध्ये एक्स्पेक्टेड पेपर कसा येऊ शकतो, याबद्दल मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. कारण पाहिलं असता विद्यार्थी आणि पालक सध्या ज्यावेळेस ऑफिसला भेटतात, फोनवरती बोलतात, हे या ठिकाणी खूप या ठिकाणी खचून गेलेले दिसत आहेत. त्यांना या ठिकाणी आज उठवणं आणि परीक्षेला तयार करणं किंवा जे अगोदर ज्या लेव्हलनी प्रिपरेशन चालू होतं, ह्या प्रिपरेशनला तयार करायला या ठिकाणी खूप काही कालावधी किंवा खूप मेंटली त्या विद्यार्थी पालकांना या ठिकाणी करावं लागणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, महत्वाचं सांगेल, की जोही आपला नीटचा पेपर झाला, हा आपण कन्सिडर करा, हा नीट फेज 1 होता किंवा सेशन 1 होता. जसं आपण एखाद्या IITच्या विद्यार्थ्याला पाहतो, तो जेईई सेशन 1 देतो, जेईई सेशन 2 देतो. रिसेंटलीच पाहिलात एम-एस-सी-ई-टी 1 आहे, एम-एस-सी-ई-टी 2 आहे. तसाच विद्यार्थ्यांनी विचार करा, की नीटचा पेपर हा पहिला झाला आहे आणि आपण दुसऱ्या पेपरची तयारी करत आहात. हा स्वतःला कॉन्फिडंट द्या आणि तुम्ही तयारीला लागा. कारण तुम्ही आज किती जरी या ठिकाणी नाराज होऊन बसलात, कितीही डिप्रेस झालात, तर याचा एन-टी-एला किंवा गव्हर्नमेंटला काही देणं-घेणं नाहीये. ज्यावेळेस उद्या तुमच्या ऑन पेपर मार्क्स दिसतील, त्याच वेळेस तुम्हाला मेडिकलमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळं वेळ वाया न घालता पुढील तयारीला लागणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण सध्या ज्यावेळेस आपण या ठिकाणी जी काही आपण वैद्यकीय शिक्षण व्यवस्था आहे, ही फक्त या ठिकाणी परीक्षा आणि त्या परीक्षेवरती असणारा घटक नाहीये. कारण जी तुम्ही नीट एक्झाम देताय, ह्या नीट एक्झामचा आणि समाजातील जी आरोग्य व्यवस्था आहे, याचा कुठेतरी खूप मोठा संबंध आहे. बरोबर आहे. कारण आज जर तुम्ही या ठिकाणी चांगले डॉक्टर घडलात, तर उद्या समाजात चांगली मेडिकल व्यवस्था या ठिकाणी स्थापन होणार आहे. आजच जर या ठिकाणी शासनाने सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आजच जर या ठिकाणी लीक पेपरवर पास होऊन जर डॉक्टर होणारी मुलं जर झाले, तर पुढे देखील याचा समाजावरती किंवा समाजातील आरोग्य व्यवस्थेवरती काय इम्पॅक्ट होणार आहे, हे सुद्धा पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर या अनुषंगाने एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जस्ट आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला काही मुलं आहेत. त्यातलं एक मुलाचं या ठिकाणी मी एक उदाहरण सांगतो, की 2024 ची ज्यावेळेस एक्झामिनेशन होती, त्यावेळेस तो विद्यार्थी फ्रेश ॲडमिशन या ठिकाणी 12वी फ्रेश होती. नीट एक्झाम पहिल्यांदाच दिला. पहिल्यांदा एक्झाम दिला आणि खूप गरीब फॅमिलीतला हा मुलगा. ठीक आहे, गरीब फॅमिलीतला म्हणजे अक्षरशः वडील दररोज काम केल्याशिवाय घर भागत नाही, अशी परिस्थिती आहे विद्यार्थ्याची. आणि आज पाहिलं असता बऱ्याच विद्यार्थी पालकांची अशी सामान्य वर्गातनच या ठिकाणी अशी हिरे चमकतात. आणि तो यावर्षी हिरा चमकला, पण या ठिकाणी एन-टी-एच्या मिस्टेकमुळं त्या हिऱ्याला कुठेतरी सध्याला तरी कॉम्प्रोमाईज करून चालावं लागत आहे. पाहिला असता विद्यार्थ्याला यावर्षी 2026 चा जो पेपर होता, यामध्ये 647 ते 48 मार्काचा विद्यार्थ्याचा आन्सर की अनुसार मार्क्स येत होते. पण हा विद्यार्थ्याला या मार्कला सोडून आता पुन्हा तयारी करायची वेळ आली. विद्यार्थी आणि पालक बरेच खचले होते. एकतर परिस्थिती नाही, घरात कुणी आपल्या शिकलेला नाहीये. कसतरी माहिती घेऊन, कुठून तरी माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी धडपड करून चांगले मार्क घेतले. तर यावर्षी या विद्यार्थ्याला हे फेस करायची वेळ आली. ज्यावेळेस याच विद्यार्थी 2024 ला होता, तर याच विद्यार्थ्याला फर्स्ट अटेम्प्टला ज्यावेळेस ट्राय केला होता, तर ईझी पेपर असल्यामुळं किंवा पेपर त्याही वेळेस बऱ्या प्रमाणात लीक झाल्यामुळं 550 मार्क्स या ठिकाणी आले होते. नेक्स्ट इयरला एम-बी-बी-एस मिळवायचं या तयारीनं तो या ठिकाणी डबल नीट रिपीटसाठी आला. रिपीट नीट केला, पण विद्यार्थ्याला म्हणावं असे या ठिकाणी मार्क्स आले नाहीयेत. पण विद्यार्थ्यांनी हार न मानता अजून प्रयत्न केले आणि आजच्या या दिवशी किंवा आपण ज्यावेळेस आन्सर की पाहिली, त्यावेळेस 647 ते 648 मार्कचा मुलगा होता. जो की मुलगा आजच्या क्षणी मी सांगू शकेल, की एम-बी-बी-एसच्या टॉप मधल्या टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचा होता. विद्यार्थी स्वप्न पाहत होता, की मी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या टॉपला प्राधान्य देऊ का एखाद्या लोअर एम्सला ट्राय करू या ठिकाणी. तो पाहत होता, की मी एखादी एम-सी-सी काउन्सिलिंग मधून मला कसं सीट मिळवता येईल किंवा महाराष्ट्रीयन स्टेट मधलं के-एम-बी-जे कसं कॉलेज मिळवता येईल. विद्यार्थी सध्या हे स्वप्न चालू होते आणि त्या स्वप्नामध्ये 12 मेचं अपडेटनं पूर्ण भंग केला. जेही विद्यार्थ्याचे त्या पालकाचे स्वप्न चालू होते, की माझा मुलगा आज व्हाईट एप्रॉन घालणार आहे, स्टेथोस्कोप घेऊन माझा मुलगा डॉक्टर म्हणून मिरवणार आहे. या मुलावरती आज अशी वेळ आली. आणि हे कोणामुळं? एक एक वेगळी जे टेंडन्सी निर्माण झाली. या टेंडन्सीमुळे हा झाला प्रकार.
की मुलाचे पालक आणि मुलगा एवढा आज म्हणजे पाहून म्हणजे कुठेतरी या गोष्टीला आळा घालायला पाहिजे शासनाने. कारण ज्यावेळेस तुमचा हा पूर्ण भारताला समजलं की पेपर लीक झालाय, त्यावेळेस तुमच्या एजन्सी त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, बोलता येत नाहीये, पण त्याचा हे करतात रिसर्च करतात कसा लीक झाला. अरे बाबा लीक होण्याच्या अगोदर जर तुम्ही ही सिस्टम जर स्ट्रॉंग ठेवली असती, तर आज पेपर लीक झाला नसता. एवढ्या विद्यार्थी पालकांची मेंटली हॅरासमेंट झाली नसती. विद्यार्थीच परेशान झाले नसते. एवढे 2-3 वर्षाची मेहनत वाया गेली नसती. पण हे सर्व कधी येतं लक्षात गव्हर्नमेंटला झाल्यानंतर. जर तत्पूर्वी जर केलं असतं, तर एवढा प्रॉब्लेम कोणालाच झाला नसता. ठीक आहे, पण आता झालंय आणि विद्यार्थ्यांना हे भोगायचंय. याच्यामध्ये कोणाला नाहीये म्हणजे त्या एन-टी-एला नाही, ना कुठल्या राजकारण्याला नाही, ना काहीच नाहीये त्यामध्ये. आज फेस करायचं विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकाला. किंवा जे झालं आपल्यासोबत ते विसरून जे आपल्यासाठी आपल्या आई-वडिलांनी केलं आहे, जेही काही आपल्या फॅकल्टीने केलंय, की ज्यांनी आपल्यासाठी 2 वर्ष एवढी मेहनत घेतली, आपल्याला एवढं छान शिकवलं आहे. या थोड्या गोष्टीकडे पहा तुम्ही आणि पाहून सर्वात मोठी गोष्ट आहे, की जोपर्यंत आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव किंवा ज्या कष्टाची जाणीव म्हणण्यापेक्षा बरेच काही विद्यार्थी वेल सेटल फॅमिलीतनं पण आहेत. जोपर्यंत आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यातले त्यांचे स्वप्न कंप्लीट होत नाहीत, तोपर्यंत स्वप्न कंप्लीट करण्यासाठी तुम्ही झटणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही आई-वडिलाला लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे. कुठल्याही आई-वडिलाला वाटत नाही, की आपल्या मुलाचं जे भवितव्य आहे, हे खराब व्हावं किंवा तो व्यवस्थित सेटल होऊ नये. कुठल्याच आई-वडिलाला वाटत नाही. प्रत्येक आई-वडिलाला प्रत्येक या ठिकाणी तो काउंसलर असेल, तुमची फॅकल्टी वर्ग असेल, प्रत्येकाला वाटतं, की माझा विद्यार्थी, माझा मुलगा हा एक चांगल्या पोझिशनवरती असावा, एक चांगल्या पदावरती असावा. त्यामुळं त्यांच्या स्वप्नाकडे किंवा त्यांच्या कष्टाकडे पहा आणि पुढील या ठिकाणी तयारीला चालू करा. लक्षात घ्या, जर एखादा विद्यार्थी मी एक महत्त्वाचा पॉइंट सांगेन, जर आपण एखादा IIT-ला असतो, तर IIT-ला जेव्हा जर आपण असतो, मगाशी तुम्हाला सांगितलं, आपल्याला सेशन 1 द्यायचा आहे, सेशन 2 द्यायचा आहे आणि 2 सेशन झाल्यानंतर मग आणखी जोसा आपलं किंवा जेईई ॲडव्हान्स ठरवणार आहे, की तुम्हाला IIT मिळणार आहे का नाहीये. बरोबर आहे. तसंच तुम्ही स्वतःला कन्सिडर करा. सेशन 1 झालाय. आता मी सेशन 2 ची तयारी करतोय. सेशन 1 मी गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी केलाय. आता माझा सेशन 2 जो असणार आहे, हा मला एम्स कॉलेज मिळवण्यासाठी करणार आहे. मग बघा तुमच्या स्वतःत किती या ठिकाणी फरक पडेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, एखादा विद्यार्थी ज्यावेळेस 3 मेचे एक्झामिनेशन देऊन आला, त्या विद्यार्थ्याला जर BAMSचा स्कोर मिळत असेल 450, 480 या रेंजमध्ये स्कोर येत असेल, तर अशा विद्यार्थ्याला स्वतःला एक सुवर्ण संधी मिळाली, हे तुम्ही कन्सिडर करा आणि जे मी BAMSला ॲडमिशन घेणार होतो, ते ॲडमिशन मी कसं MBBSमध्ये कन्व्हर्ट करेल, याकडे विचार करा. ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट अथवा गव्हर्नमेंट कॉलेज मिळत होतं, हा विद्यार्थी एम्स पर्यंत कसं पोहोचू शकेल, हा विचार करा. जितमार कसं मिळेल, हा विचार करा आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करा. जे झाले ते वापस येणार नाही. हे एन-टी-एने डिक्लेअर केलंय. याच्यामध्ये फक्त लॉस हा विद्यार्थ्याचाच झाला आहे. बाकी कोणाचा याच्यामध्ये दिसत नाही. हे तुम्हालाही माहित आहे त्यामध्ये. त्यामुळं जास्त विचार करत बसण्यापेक्षा पुढे चाला आणि पुढे चालून या ठिकाणी चांगल्यातल्या चांगल्या या ठिकाणी स्टडीला सुरुवात करा. एक या ठिकाणी एक संदर्भ द्यायचा आहे. एक अशीच एक घटना 2015 ला झाली होती. ज्यावेळेस AIPMT नीट एक्झामिनेशन कंडक्ट करत होती. त्यावेळेस ही जो एक तुम्हाला पेपर अंदाज द्यायचा, जो मी तुम्हाला स्लाईड दाखवत आहे, या अनुसार एक मला जे वाटतं ते मी तुम्हाला व्यक्त करत आहे. AIPMT हा पेपर झाला. हा पण पेपर लीक झाला होता. त्यावेळेसही या ठिकाणी नीट डबल झाली होती. नीट डबल झाल्यानंतर जो यावर्षीचा नेक्स्ट पेपर आला, कंपेअर टू पहिल्या पेपरपेक्षा खूप हार्ड पेपर या ठिकाणी काढण्यात आला. म्हणजे चूक एन-टी-एची या ठिकाणी फेडली विद्यार्थ्यांनी. सेम ॲज आपल्या 2024 मध्ये झाला. इतका पेपर ईझी निघाला, की 720 मार्काचे तर कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळाले. हा पेपर ईझी होता का हा सुद्धा पेपर त्यावेळेस लीक झाला होता. याच्याबद्दल सुद्धा एन-टी-एला जे काही या ठिकाणी सर्चिंग एजन्सी आहेत त्यांनाच माहिती. बरोबर आहे. तर याही ठिकाणी बऱ्यापैकी कट ऑफ वाढला. मग 2024 ला एवढा कट ऑफ वाढला, मग याचा वचपा काढण्यासाठी 2025 ला असा पेपर काढण्यात आला, की तो पेपर हिस्ट्रीतला टफेस्ट पेपर या ठिकाणी कन्सिडर केला जातो. म्हणजेच आता जोही आपला 2026 ला जो गेस्ट पेपर माध्यमातून पेपर झाला किंवा जो लीक झाला, या पेपर या ठिकाणी ज्यावेळेस आता सेशन 2 मध्ये जाईल, तर विद्यार्थी आणि पालकाला एक द्विदल मनस्थिती आहे. बरेच इन्फ्लुएन्सर या ठिकाणी असं सांगत आहेत, की पेपर हार्ड निघू शकतो, हे निघू शकतो. तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी मेहनतीने अभ्यास केला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी खरंच या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित पेपर सोडवण्याची ताकद आहे, अशा विद्यार्थ्यांना तो पेपर ईझी असू द्या, हार्ड असू द्या किंवा कसंही असू द्या, त्याचा फरक पडत नाही. जर हार्ड पेपर निघाला, तर माझ्यासोबत सर्वांनाच हार्ड जाणार आहे.
जर ईझी निघाला तर माझ्यासोबत सर्वांनाच ईझी जाणार आहे. मॉडरेट निघाला तर माझ्यासोबत सर्वांनाच मॉडरेट जाणार आहे. हे लक्षात राहू द्या तुम्ही. त्यामुळे पेपर कसा निघेल, मी काय करू, नको. आपल्याला फक्त काय चांगला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत असताना फक्त पास होण्यासाठी अभ्यास नका करू, की मला एक चांगला डॉक्टर आणि एक जबाबदार डॉक्टर बनायचा आहे. कसा डॉक्टर, की जर माझ्यासमोर एखादा पेशंट जीव जातोय, तर त्याचा कसा मला जीव वाचवता येईल, या प्रकारचा डॉक्टर बनायचा. ना की आपल्याला पेपर लीक झाल्यावर त्या पेपरच्या मार्कवरती पडलेला समोर एखादा पेशंट मरत जरी असेल तर या डॉक्टरला काय करावं हे सुचत नसेल. म्हणजे जबाबदारी स्वीकारता येत नसेल असं डॉक्टर नका बनू. ठीक आहे, कारण तुमच्या चांगल्या डॉक्टरमुळं पुढे आपली इंडियाची चांगली मेडिकल सिस्टम होणार आहे. आरोग्य व्यवस्था चांगली होणार आहे. ठीक आहे, एक प्रकारे डॉक्टर एक आपली बॅकबोन असल्यासारखं असतं. समाजाचं एक बॅकबोन आहे. ठीक आहे, कारण उद्या मला जरी काय झालं तर मी सुद्धा डॉक्टरकडेच जाणार आहे. हे पण लक्षात घ्या. त्यामुळं सरकारने सुद्धा विचार करावा, की त्या सरकारमधला एखादा व्यक्ती जरी आजारी पडला तर त्याला डॉक्टरकडेच जावं लागणार आहे. मग आपण कसे डॉक्टर घडवायचे हे त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि मुलांनी आपल्याला कसं डॉक्टर घडायचं हे विचार करावा. त्यासाठी जोही मला वाटतो त्या पद्धतीने मी थोडंसं विद्यार्थ्याला मोटिव्हेट करण्यासाठी मी हे थोडंसं एक रिसर्च केली आहे किंवा थोडंसं मी बनवलंय. त्यानुसार मी सांगेल आपल्याला. तर तुम्ही जे काही विद्यार्थी स्टडी करतच नव्हते, अशा विद्यार्थ्यांनी थोडं डेली स्टडी करा. मॉक टेस्ट प्रिपरेशन व्यवस्थित असू द्या तुमचं. यानंतर तुमचं जे काही मॉक टेस्ट होईल, मॉक टेस्ट नंतर त्यामध्ये काय एनालिसिस आपलं करून जे काही सिली मिस्टेक होतात, त्या मिस्टेक बघा. वीक चॅप्टर कुठले आहेत त्याच्याकडे फोकस करा. टाईम मॅनेजमेंट कसं आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि सर्वात मेनली या ठिकाणी सांगायचंय, मी काही सांगण्यापेक्षा एखाद्या ज्या विद्यार्थ्याला 620, 630 मार्क या ठिकाणी पडलेत, अशा विद्यार्थ्यांनी आपण आतापर्यंत कशा पद्धतीने अभ्यास करत होतो, त्याच पद्धतीने अभ्यास केला तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये चेंज करायची गरज नाही. जे विद्यार्थी खरंच या ठिकाणी अभ्यास म्हणजे वीक होता आणि त्यांना गरज आहे की बाबा बी-एम-एस मधून मला एम-बी-बी-एसला जायचं. अशा विद्यार्थ्यांनी थोडं जरा स्वतःला जागं करा आणि व्यवस्थित अभ्यास करून